श्री शिवाय नमस्तुभ्यं भक्तांनो. एस भाग्यश्री चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्री व्रताचे 10 नियम सांगणार आहे. यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी आलेली आहे. ही वर्षभरात येणाऱ्या 12 शिवरात्रीपेक्षा किंवा एकादशीपेक्षा कृष्ण पक्षातील चतुर्दशी महाशिवरात्री येते. याच दिवसाची खूप महत्त्व असतं. यावर्षी पंचांगानुसार कृष्ण पक्षातील पूजेचा मुहूर्त पाहिला तर तो 26 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा याच दिवशीच होईल. वर्षभर आपण जेवढे व्रत करतो, एकादशी करतो, सोमवार करतो, त्याचे फळ फक्त महाशिवरात्री हे व्रत करूनच मिळते. तुमच्या आयुष्यात खूप काही अडचणी असतात. कोणाची आर्थिक अडचण असते, कोणाला पैशाची अडचण असते, तर कोणाचे लग्नाची अडचण असते, कोणाला पुत्रप्राप्तीची अडचण असते, इत्यादी अशा खूप काही अडचणी माणसाच्या आयुष्यात असतात. या सर्व अडचणी दूर होऊ शकतात जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केला, त्याचे नियम पाळले, तर तुमचे सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून मग नित्याची पूजा करून देवाला साखरेचा नैवेद्य दाखवावा. नंतर पूजा करताना प्रथम दिवा लावावा. नंतर शिवपिंडीला जलाभिषेक करून पंचामृत वहावे. अशा प्रकारे शिवपिंडीचा अभिषेक करून घ्यावा. नंतर बेलफूल वहावी. मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंतर दारातील वीरभद्राचे दर्शन घ्यावे. नंतरच गाभाऱ्यात जावे आणि शिवपिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून हर हर महादेव असा जयघोष करावा. नंतर शिवपिंडीवर बेलफूल व्हावे. बेल हा 3 दलामध्येच असला पाहिजे. बेल वाहताना नेहमी बेलाचा दांडा आपल्या बाजूला करावा, मग बेल वाहावा. शिवपिंडीला जलाभिषेक तांब्याच्या तांब्यानेच करावा. जलाभिषेक करताना तांब्याची धार हळूहळू असली पाहिजे. महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीला कोणते फूल वहावे तर धोत्र्याचे फुले आणि फळे, पांढरी मुकुट फळे आणि बेलपत्र आवर्जून अर्पण करावे. महादेवाची पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाची कपडे या दिवशी घालू नये. पांढऱ्या रंगाची कपडे घातली उत्तमच. उपवासा दिवशी जर तुम्ही फराळ करत असाल तर फराळामध्ये भगर हा पदार्थ टाळा, कारण महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही. महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही महामृत्युंजय जप केला किंवा शिवपारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला दुप्पट मिळते. ओम नमः शिवाय.
महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता करतात किंवा केवळ पाण्यावर करतात. फक्त दुसऱ्याचा हेवा करून हे व्रत करू नका. स्वतःच्या मनानुसार करा. त्याचे फळ तुम्हाला शिवशंकर नक्कीच देतील. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप आणि भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ अर्पण केले जाते. पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. हे सर्व साहित्य अर्पण करताना तुमची इच्छा जी आहे ती महादेवाला सांगा. जर तुम्ही तुमची इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगितली तर ती महादेवापर्यंत नक्की पोहोचेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.